मी अमोल गुळेकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजच्या या ॲडॉब ड्रीमवीवर CS6च्या तिसऱ्या लेक्चरमध्ये. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्क्रीन इंट्रोडक्शन बघितलेलं, ज्यात व्ह्यूजचे प्रकार, मोड, वर्कस्पेस ह्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या. आज आपण बेसिक लेवलवरती वेबसाईट डिझाईन सुरू करूया. एक वेब पेज कसं डिझाईन करू शकतो. ओके, आता एक वेबसाईटवरती तुम्ही कधी जर इंटरनेट एक्सप्लोररवर कुठली एक वेबसाईट व्हिजिट केली असेल, तर त्या वेबसाईटवर आपण पाहिलं असाल की एखादी इमेज किंवा काहीतरी मुवमेंट्स असतात, टेक्स्ट असतं जे ब्लिंक होत असतं, असे वेगळे विविध इफेक्ट तुम्हाला वेबसाईटवरती दिसत असतात. तर आपण हे स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत, पण आज एक छोटी सुरुवात आणि एक बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊया. ओके, त्यासाठी नेहमीप्रमाणे आपण HTMLवर क्लिक करू. ओके, हा व्ह्यू पण आपल्याला माहिती आहे, ह्याला स्प्लिट मोड आपण असं म्हणूया, ज्यात कोडिंग ॲज वेल ॲज डिझायनिंग दोन्ही गोष्टी आपल्याला दिसत आहेत. ओके, कोड, स्प्लिट, डिझाईन आपण ह्या गोष्टी बघितलेल्या होत्यात. टायटल बारवरच्याही आपण कन्सेप्ट क्लिअर केलेला, लेआउट, एक्सटेन्शन, साईट्स प्लस वर्कस्पेसमध्ये आपण सर्व प्रकार पाहिलेले होते. त्याच पुढे एक सर्च बार तुम्हाला दिसत आहे. आता सर्च बारचा एक्झॅक्टली अर्थ काय होतो इथे. आता ह्या ठिकाणी तुम्ही जे काही टाईप कराल, नक्कीच तुम्ही या टूलबद्दल म्हणजेच ड्रीमव्यूवरबद्दल काहीतरी टाईप करणार. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही इथे लिहिलेला ऑप्शन तुम्हाला शोधून दाखवेल. तुम्ही इथे काहीही सर्च करा. फॉर एक्झाम्पल शेवटचा टॉपिक आपण शिकलेलो वर्कस्पेस. समजा इथे मी वर्कस्पेस टाईप केलं आणि सर्च किंवा एंटर की प्रेस केली, तर काय होणार आहे, ॲडॉब ह्या कंपनीचं हे सॉफ्टवेअर आहे ड्रीमव्यूवर. इथे काही तुम्ही लिहाल ते डायरेक्टली सर्च होणार आहे तुमच्या ॲडॉब कंपनीच्या वेबसाईटवरती. जर समजा मी एंटर मारतोय तर एक वेबसाईट ओपन होईल आणि त्यात तुम्हाला त्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाईल. फॉर एक्झाम्पल लास्ट लेक्चरला पण आपण बघितलेलं की माझं डिफॉल्ट ब्राउझर जे आहे ते मोझिला फायरफॉक्स आहे, त्यामुळे हे सर्च फायरफॉक्समध्येही करणार आहे. ठीक आहे, ही ॲडॉबची साईट ओपन झालेली आहे आणि तुम्ही टाईप केलेलं वर्कस्पेसबद्दल पूर्ण इथे तुम्हाला इन डिटेल माहिती मिळू शकते. हे मी क्लोज करतो. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण ड्रीमव्यूवर शिकत असताना काही तुम्हाला अडथळे आल्यास तो वर्ड किंवा त्याच्याशी रिलेटेड काही टाईप केलात की ते सर्च होऊन जाईल. ओके, हा यूज तुम्ही इथे करू शकता सर्चमधनं. ओके, आता बेसिक लेवलवरती आपण आज एक वेबसाईट बनवायला सुरुवात करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण लाईव्ह हा ऑप्शन बघितलेला, त्या संदर्भात आपण अजून थोडीशी इन डिटेल माहिती घेणार आहोत, प्लस पुढचे काही ऑप्शनही आपण बघणार आहोत. ओके, सर्वात आधी बेसिक लेवलवर आपल्याला काही इमेज किंवा स्पेशल इफेक्ट, बटन्स, मूवीज किंवा ॲनिमेशन इफेक्ट ॲड करण्याआधी एक साधासा पॅराग्राफ टाईप करून घेऊया. तर पॅराग्राफ टाईप करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेगळे टूल्सही असतात, जसं पेज मेकर म्हणा किंवा वर्डमध्येही टाईप केलं होतं. इथे एक पॅराग्राफ मी टाईप करतो वर्डमध्ये. कुठलाही पॅराग्राफ तुम्ही वर्डमध्ये असून देत, नोटपॅड कुठल्याही एका ॲप्लिकेशनमध्ये असून देत, तुम्ही कॉपी करून तो इथे पेस्ट करू शकता. ओके, यासाठी आपल्याला वर्ड ओपन करावं लागेल. सर्वांना माहितीच असेल, एखादा पॅराग्राफ टाईप करण्यासाठी =RAND टाईप करून आपण ब्रॅकेट देतो. काही जणांना एक अजून गोष्ट ह्याबद्दल सांगू इच्छितो. आपण आत्तापर्यंत ब्रॅकेट स्टार्ट आणि क्लोज करून एंटर करतो, पण ह्याच्याने काय होत होतं तर आपल्याला एकच पॅराग्राफ मिळत होता. आपण या ब्रॅकेटमध्ये नंबर जर टाकले, फॉर एक्झाम्पल जर मी 10 नंबर लिहिला, तर याचा अर्थ काय होणार आहे, तर एंटर मारल्यावरती मला टोटल 10 पॅराग्राफ मिळणार आहेत. तुम्ही नंबर ऑफ अमाऊंट इकडे टाईप करू शकता ब्रॅकेटमध्ये. हा एक ॲडव्हान्स फीचर आहे वर्डमधला, जो माहीत नसेल कोणाला तर आता माहीत पडलेला आहे. ओके, कंट्रोल A करून कॉपी करा. कॉपी करण्याची मेथडही तुम्हाला माहिती आहे, एक तर राईट क्लिक करून कॉपी करू शकता किंवा कंट्रोल C शॉर्टकट की आहे, यासाठी कुठली मेथड यूज करा. आता मी इथे ड्रीमव्यूवर ओपन करतो आणि आपला पॅराग्राफ जो आहे तो इथे पेस्ट, कंट्रोल V करून तुम्ही इथे पेस्ट करू शकता. अशा पद्धतीने तुमचा पॅराग्राफ इथे टाईप झालेला आहे. ओके, पुन्हा स्प्लिट व्ह्यूमध्ये येतो. तुम्हाला कोडिंगही दिसते आहे, तुमचा पूर्ण पॅराग्राफ इथे टाईप झालेला आहे, प्लस कोडिंगही आहे आणि डिझाईन व्ह्यूमध्येही तुम्हाला तो दिसत आहे. आता लाईव्ह व्ह्यूवरती क्लिक करतो. लाईव्ह व्ह्यूचा अर्थ मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेला की तुमचं वेबसाईट किंवा तुम्ही जे काही डिझाईन केलेलं आहे ते ॲक्च्युअल वेबसाईटवर कसं दिसेल, डिपेंड करतं तुम्ही करंट मोड काय सिलेक्ट केलेलं आहे. स्प्लिट मोड म्हणून
तुमचा कोडिंग व्ह्यू आणि डिझाईन व्ह्यू दोन्ही दिसत आहे. मी इथे फक्त डिझाईन सिलेक्ट करतो आणि लाईव्ह असल्यावर तुम्हाला अशा पद्धतीने व्ह्यू ऑनलाईन किंवा एखाद्या ब्राउझरवरती दिसणार आहे. मागच्या लेक्चरला सांगितलेत मोस्ट फॅमिलियर आणि फेमस असे ब्राउझर 3 आहेत. सर्वात पहिल्यांदी म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर, क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स. ओके, हे 3 फार फेमस असे ब्राउझर आहेत. अशा पद्धतीने व्ह्यू तुम्हाला त्यावरती दिसणार आहे तुमच्या ब्राउझरवरती. ओके, आता लाईव्हवर क्लिक केल्यानंतर पुन्हा मी स्प्लिटमध्ये येतो. स्प्लिटमध्ये म्हणजे आपल्याला कोडिंग आणि ॲज वेल ॲज डिझाईन दोन्ही गोष्टी दिसणार आहेत. लाईव्हवर क्लिक केल्यानंतर इथे अजून दोन ऑप्शन ॲक्टिवेट झालेले आहेत. एक लाईव्ह कोड आणि इन्स्पेक्ट म्हणून. पहिल्यांदा लाईव्ह कोड काय ते बघून घ्या. जेव्हा आपण एखादी वेबसाईट बनवत असू तर ती ब्राउझरवर कशी दिसते हे तर तुम्हाला कळणार आहे लाईव्हवर क्लिक केल्यानंतर, पण त्याचं कोडिंग चेंज होतं. जसं मी इथे लाईव्ह कोडवर क्लिक करतोय, हे झालं या डिझाईनचं कोडिंग जे आपल्याला वेबसाईटवरती सोर्समध्ये गेल्यावर आपल्याला दिसतं, म्हणजे कशा पद्धतीचं कोडिंग आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल कोडिंग तर सर्वांना सेमच राहील, मग हे कोडिंग बघण्यामागचं कारण काय लाईव्हमध्ये. एकतर आपण हे ड्रीम व्ह्यूवरमधलं कोडिंग बघतो जेव्हा हा ऑप्शन डिसॲक्टिवेट असतो. जेव्हा मी ह्याला ॲक्टिवेट करतो तेव्हा आपण कुठलं कोडिंग बघणार आहोत, तर हे एक वेबसाईटवरचं. सांगितल्याप्रमाणे जे ब्राउझर आहेत आपले हे भरपूर आहेत. त्यातले फेमस 3 आहेत, जसं इंटरनेट, क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स. ठीक आहे, तर प्रत्येक ब्राउझरप्रमाणे कोडिंग थोडीफार चेंज होत असते. त्यामुळे लाईव्ह कोडने तुम्हाला एक्सपिरियन्स करता येतो की कसल्या प्रकारे कोडिंग इथे चेंज झालेली आहे. ओके, आपण कधी कधी बघतो कुठल्या तरी वेबसाईट प्रॉपरली डिस्प्ले करत नाही. फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट मला क्रोमवर व्यवस्थित दिसत नसेल तर तीच वेबसाईट मला मोझिलामध्ये व्यवस्थित व्ह्यू करता येते, बघता येते. हे कसं काय पॉसिबल होतं? जेव्हा एखादा डेव्हलपर, डिझायनर जेव्हा एखादी वेबसाईट बनवतो, तो कुठलं कोडिंग यूज करून ती वेबसाईट बनवत आहे हे फार मॅटर करतं. त्यानुसार ती प्रॉपरली क्रोमवर, कधी मोझिलावर किंवा कधीतरी इंटरनेटवरती किंवा अशा छान पद्धतीने जर कोडिंग केलेली असेल तर तिन्ही ब्राउझरवरती ते व्यवस्थित दिसू शकतं. ओके, म्हणूनच लाईव्ह कोड हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि त्यानंतरच पुढे इन्स्पेक्ट म्हणून दिसते तुम्हाला ऑप्शन. इन्स्पेक्ट जर तुम्ही ॲक्टिवेट केलात तर एक ॲडव्हान्स फीचर्स आपल्याला इथे मिळतो, तो म्हणजे तुम्हाला जे काही चेंजेस करायचे असतील. फॉर एक्झाम्पल आता हा लाईव्ह कोड डिसॲक्टिवेट करतो, नॉर्मल व्ह्यूमध्ये आलेलो आहे. आता एखादी वेबसाईट बनवली किंवा वेबसाईट पूर्ण बनवून झाल्यानंतर त्यात भरपूर गोष्टी असतात सांगितल्याप्रमाणे. एखादी इमेज, मूवी, ॲनिमेशन इफेक्ट किंवा टेक्स्ट इफेक्ट असे भरपूर इफेक्ट देऊ शकतो. तसे इथे कोडिंग वाढत जाते. आपल्याला वेबसाईटवर गेल्यानंतर कळतं की काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे, तर आपण ती जागा किंवा कुठे जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण सिलेक्ट केला किंवा तिथे कर्सर जरी ठेवला तरी ॲटोमॅटिकली इथे सिलेक्शन होणार आहे. ओके, आता जर माझं इथे लाईव्ह कोडवरती सिलेक्शन असेल, समजा मला एखादा एरर कळला, ह्या वर्डमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे गॅलरीज म्हणून, मी याला सिलेक्ट करतो, इथेही मला दिसते. पण जर मी चेंजेस करायला जाईन इथे काही टाईप करण्यासाठी तर काही चेंजेस होणार आहे का? नाही. तो एक एरर दाखवणार, रीड ओनली म्हणून. म्हणजेच काय, तर तुम्ही आहात आता लाईव्ह कोडवरती, इथे काही तुम्ही चेंजेस करू शकत नाही. ओके, म्हणूनच एक इन्स्पेक्ट म्हणून ऑप्शन दिलेला आहे ड्रीम व्ह्यूवरने, जिथे तुम्ही इझिली चेंज करू शकता तुमच्या गरजेनुसार. ओके, इथे हे दिसतंय गॅलरीज. इकडे मला गॅलरीज नको आहे, एस काढून टाकायचा आहे, मी काढून टाकू शकतो. दिसतोय डिलीट झालेला आहे तो लेटर. इथे जेव्हा क्लिक कराल इथनंही तो लेटर डिलीट झालेला असेल. हा एक ॲडव्हान्स फीचर्स आहे इन्स्पेक्ट म्हणून, जे तुम्ही इन्स्पेक्शन करू शकता. कुठे काही कमी असेल, कुठे काही चुकीचं असेल ते करेक्शन तुम्हाला करता येतं विथ द हेल्प ऑफ इन्स्पेक्ट ऑप्शन. ओके, लाईव्हमधनं ह्या पुढच्या 2 गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत. पुढे जाऊया. लाईव्ह मोड डिसॲक्टिवेट करतो, पुन्हा डिझाईनवर येऊया. डिझाईन मोडवरती आल्यानंतर पुढचा एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला, मल्टी स्क्रीन. जर नीट बघाल तर इथे टोटल 3 गोष्टी दाखवलेल्या आहेत. सर्वात मागच्या बाजूला आपला मॉनिटरसारखं चित्र दिसतं तुम्हाला, तो मॉनिटरच आहे. त्याच्या पुढे टॅब आहे आणि त्यापुढे एक छोटासा मोबाईल दिसतो आहे. ओके, म्हणजेच आपली वेबसाईट बघण्यासाठी यूजर नेहमी कम्प्युटरच ऑपरेट करेल का? तर नाही. आपण ड्रीमव्ह्यूवर थ्रू वेबसाईट बनवू शकतो. आजकाल वेबसाईटचे 2 प्रकार निघाले आहेत. एक म्हणजे तुम्ही मोबाईलवर कशी बघता, स्मार्टफोन असेल तर, आणि एक डेस्कटॉप म्हणजे आपला कम्प्युटरवर कशी दिसेल ती वेबसाईट. तर तुम्ही इकडनं
तुमचं रिझोल्युशन वाईज ही वेबसाईट चेक करू शकता कशा पद्धतीने ती दिसेल. म्हणजे तुम्हाला डिझायनिंग करताना त्याचा फार उपयोग होऊ शकतो. किंवा एक पहिलाच ऑप्शन आपल्याला दिसतोय मल्टी स्क्रीन प्रिव्ह्यू म्हणून, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक एरर दाखवेल, देअर आर नो ओपन डॉक्युमेंट्स टू प्रिव्ह्यू. हा एरर काय येतोय, कारण की तुम्ही जी काय आता फाईल बनवलेली आहे किंवा ज्याच्यावर तुम्ही काम करत आहात ती अजून सेव्ह झालेली नाही. तर तिला पहिल्यांदा सेव्ह करा. सेव्हसाठी सर्वांना शॉर्टकट की तर माहितीच आहे, Ctrl+S म्हणून सेव्ह करू शकता तुम्ही काहीही नाव देऊ शकता तुमच्या फाईलला. ड्रीमवीवरची जी काय फाईल तुम्ही बनवत आहे तिला नाव द्या. मी ते एसेट म्हणून देतो आणि सेव्ह करतो. ओके, पुन्हा जाऊया मल्टी स्क्रीन प्रिव्ह्यू. इकडे ॲट द टाईम तुम्हाला 3 प्रिव्ह्यू दिसत आहेत. ह्या साईजमध्ये चेंजेस करू शकता तुम्ही. नॉर्मली ही मोबाईल स्क्रीन, ही टॅब स्क्रीन आणि ही डेस्कटॉप, म्हणजे आपला जो कम्प्युटर असतो, डेस्कटॉप कम्प्युटर आहे त्याची स्क्रीन. म्हणजे अशा 3 प्रकारे तुम्हाला हा व्ह्यू बघता येईल. आता सध्या वेबसाईटवर आपण काही इफेक्ट दिले आहेत का टेक्स्टला? काहीच नाही दिले, किंवा काही पिक्चर वगैरे काहीच ॲडिशनल इफेक्ट काही दिले नाही. त्यामुळे नॉर्मल एक वेबसाईट असं बनवून बघू शकतो आपण हिला. म्हणून फक्त टेक्स्ट मोबाईलवरती असं दिसणार, टॅबलेटवरती असं दिसणार आहे आणि डेस्कटॉपवरती तुम्हाला असा प्रिव्ह्यू दिसणार आहे. ओके, तुम्ही वारंवार या टूलचा वापर करता, कारण की प्रत्येक वेळेला ते लुक कसं आहे डिझाईन करताना ते बघणं फार गरजेचं असतं युजरला. ओके, हा झाला ऑप्शन दिलेला आपल्याला ड्रीमवीवरने. पण सांगितल्याप्रमाणे जसे ब्राउझर आपल्याकडे असतात, फायरफॉक्स, मोझिला फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोअर किंवा क्रोम, किंवा अजून त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरे ब्राउझर असतील, जसं ॲडॉबचं इंडिव्हिज्युअल ब्राउझर पण आहे. तुम्ही त्यातही चेक करू शकता जे काय तुम्ही बनवले ते इंटरनेटवरती, फायरफॉक्सवरती किंवा क्रोमवरती व्यवस्थित दिसते की नाही. ओके, इथे क्लिक करतो फायरफॉक्स. जसं क्लिक कराल फायरफॉक्स ओपन होणार आहे ब्राउझर, आणि अशा प्रकारे तुम्ही बनवलेल्या वेबसाईटचा व्ह्यू दिसणार आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही व्ह्यू करू शकता तुमची वेबसाईट. क्लिअर झालं आहे. लाईव्ह व्ह्यू, त्यानंतर आपण त्यात जे ॲडिशनल ऑप्शन बघितले, लाईव्ह कोड, इन्स्पेक्ट, त्यानंतर मल्टी स्क्रीन आणि ब्राउझरवरती त्याचा लुक कसा दिसणार आहे.